नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। मिरच्या 3-4 मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। उकळलेला बटाटा घेतलेला आहे मी, तुम्ही कच्चा टाकला तरी चालेल तेलात। माझ्याकडे जास्त उकळले बटाटे होते म्हणून मी उकळलेला बटाटा टाकते आहे। त्याची साल काढून घ्यायची। बटाटा कापून घ्यायचा, बारीक असे छान फोडी करून घ्यायच्या। कढई तापायला ठेवलेली आहे, तेल टाकून घ्यायचं थोडंसं। तुमच्याकडे जिरं खात असतील तर जिरं टाका, हिरवी मिरची टाका। आता बटाटे टाकून घेऊया। बटाटा थोडा थाळाच होता, जास्त शिजलेला नव्हता बटाटा, म्हणून तेलात थोडासा वाफवून घेऊया। साबुदाणे रात्री भिजवले होते, छान असे मोकळे दाणेदार भिजलेले आहेत साबुदाणे। आपण असं काढून घेऊया साबुदाणे। बटाटे मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ लावून घेतलं बटाटे आणि हिरवी मिरचीला। आता मिक्स करून घेऊया मीठ टाकून। साबुदाण्याची खिचडी अशी मोकळी झाली की ती छान वाटते। साबुदाणे टाकून घेतलेले आहेत, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं खालीवर खालीवर। लहान मुलांना साबुदाण्याची खिचडी फारच आवडते। मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, परत चांगलं मिक्स करून घ्यायचं। साबुदाणे छान भिजलेले होते, असे मोकळी छान साबुदाणे। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।